नांदगाव पोलिसांनी मोटरसायकल चोरीचा पर्दाफाश करत काही तासातच आरोपींना जेरबंद केले। या आरोपींकडून तब्बल 16 मोटरसायकली जप्त करण्यात आले। नांदगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात मोटरसायकल चोरीचं सत्र सुरू होतं। या अनुषंगाने नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांच्या आदेशानुसार एक पथक नेमण्यात आलं। चोरी गेलेल्या मोटरसायकलींची माहिती काढली असता सागर शांतीलाल कायस्थ नांदगाव यांच्या फिर्यादीवरून आरोपी पवन शंकर आहिरे वय वर्ष 30 राहणार निंबायती हल्ली मुक्काम नांदूर याच्या मुसक्या शिरपूर येथे आवळून आरोपी नंबर 2 अंकुश दादाभाऊ गायकवाड तसेच हर्षल मनोहर गवारे राहणार म्हसरूळ नाशिक यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। आरोपी प्रत्येक गावात 4 ते 5 महिन्यात ओळख पटवून ओळख करून या माध्यमातून चोरीच्या मोटरसायकली विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती। त्याचबरोबर विना कागदपत्रे गाडी 10 ते 20 हजार रुपयांमध्ये गहाण ठेवून आलेल्या पैशातून मौज मजा करत होते। नांदगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 15/2024 भारतीय दंडविधान कलम 379/324 प्रमाणे गुन्हा दाखल होता। नाशिक आयुक्त कार्यालय येथील 6 मोटरसायकल तर नांदगाव शहरातील 4 मालेगाव लासलगाव मनमाड येवला येथील पत्रकार यांची गाडी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांच्या आदेशानुसार ग्रामीण पोलीस उपअधीक्षक अनिकेत भारती, मनमाड पोलीस उपविभागीय सोहेल शेख, नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी, पोलीस उपनिरीक्षक संतोष बहाकर हवालदार सह नांदगाव पोलिसांनी या चोरीचा छडा लावलाय। याबाबतची अधिक माहिती पोलीस उपअधीक्षक अनिकेत भारती यांनी दिली आहे। ग्रामीण येथे 17 जानेवारी 2024 च्या दिवशी फिर्यादी सागर कायस्थ या नांदगाव येथे राहणाऱ्या व्यक्तीच्या तक्रारीवरून त्याची HF डिलक्स मोटरसायकल चोरीला गेल्याचा गुन्हा पोलीस स्टेशनला दाखल झाला होता। सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने आणि यासारख्या इतर मोटरसायकलच्या वाढत्या घटनांच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण शहाजी उमप सरांच्या सूचनेवरून आमच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रीतम चौधरी, त्यांचे दुय्यम अधिकारी आणि अंमलदार यांचे पथक स्थापन करण्यात आलं आणि त्याच्या अनुषंगाने या सदर मोटरसायकलच्या चोरीचा तपास करण्यात आला। सदर तपासामध्ये नांदूर तालुका नांदगाव येथील एका युवकावर आम्हाला माहिती मिळाली होती। त्याच्याकडे तपास करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने चोरी गेलेली मोटरसायकलची माहिती मिळाल्यावरून ती मोटरसायकल जप्त करण्यात आली। या आरोपीकडे अधिकची माहिती तपास केला असता अधिकची माहिती अशी मिळाली की अजून 2 आरोपी याच्यामध्ये त्याच्यासोबत सहभागी आहेत। त्यामधला एक आरोपी हा निंबायती गावचा आहे आणि एक म्हसरूळ नाशिक शहर येथील आरोपी आहे। अशा प्रकारे या तिन्ही आरोपितांनी या नांदगावच्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यामध्ये सहभाग नोंदवला होता आणि या तिघांकडे देखील अधिक तपास केल्यावरून लक्षात आले की यांनी इतर 15 मोटरसायकल देखील चोरलेल्या आहेत आणि त्या चोरलेल्या इतर 15 मोटरसायकली आणि सदरच्या 17 जानेवारी 2024 च्या गुन्ह्यातील मोटरसायकल अशा एकूण 16 मोटरसायकल नांदगाव पोलिसांनी या 3 आरोपितांकडून जप्त केले आहेत। तिन्ही आरोपितांचे वय हे 18 वर्षापेक्षा वरचे आहे। याच्यामध्ये बघण्यासारखी गोष्ट अशी आहे की तिन्ही आरोपी हे अल्पोत्पन्न गटातील कुटुंबातील आहेत। यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमीमध्ये हे तिन्ही मुलं व्यसनाच्या अधीन गेलेले आहेत आणि ते आपलं व्यसन पूर्ण करण्याकरिता अशा प्रकारे मोटरसायकल चोरी करणे, चोरलेली मोटरसायकल 5 ते 10 हजार रुपयाला, या मोटरसायकलचे कोणते कागदपत्र नसल्यामुळे इतर गरजू नागरिकांना ते मोटरसायकल तोंडी विकायचे आणि गरजू नागरिक ते मोटरसायकल त्यांच्याकडून घ्यायचे आणि वापर करायचे। तरी अशा प्रकारे हे पकडलेल्या 16 मोटरसायकली आहेत। त्यातील नांदगाव पोलीस स्टेशनकडील 4, पोलीस स्टेशनकडील प्रत्येकी 2, नाशिक शहरातील 3 मोटरसायकल, 4 मोटरसायकल आणि लासलगाव आणि छावणी पोलीस स्टेशन मालेगाव येथील अशा या सगळ्या मोटरसायकली आहेत। सर्व मोटरसायकल्सची इत्याभूत माहिती, त्याच्या संबंधाने दाखल असलेले पोलीसचे गुन्हे, फिर्यादीचे नावं हे आमच्याकडे यादी आम्ही तयार केलेली आहे। आम्ही त्या संबंधितांना योग्य कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून वाहन परत सुद्धा देणार आहोत। आमच्या नागरिकांना आव्हान आहे की अशा पद्धतीने कागदपत्र नसणारी वाहने
आपल्याला कोणी कमी रकमेमध्ये विकत असेल आणि त्याची कागदपत्रे आता देतो नंतर देतो अशा प्रकारे आपल्याला खोटं सांगत असेल तर ती नक्कीच ते वाहन चोरीचं आहे असे आपण समजावे आणि तात्काळ नजीकच्या पोलिसांना संपर्क करावा. सदर प्रकरणामध्ये अशा प्रकारे गेल्या 5-6 महिन्यामध्ये गेलेल्या मोटरसायकलच्या अनुषंगाने मोठी कारवाई नांदगाव पोलिसांकडून झाल्यामुळे आगामी काळामध्ये मोटरसायकल चोरीचं प्रमाण कमी होईल अशी आम्हाला खात्री आहे. या प्रकारे नांदगाव पोलिसांनी केलेल्या कामगिरीचं माननीय पोलीस अधीक्षक सरांनी कौतुक केलं आहे. ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजुमप यांच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे नांदगाव पोलिसांनी 3 आरोपींना ताब्यात घेत तब्बल 16 मोटरसायकली हस्तगत केल्या. स्टार 24 फास्ट न्यूज साठी राजेंद्र जाधव, नांदगाव.